नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत। आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर काही चालू घडामोडीच्या निगडीत प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि हे प्रश्न चांगल्या पद्धतीने आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू। तर लक्ष द्या, अण्णाभाऊ साठे जे आहेत यांचा स्मृती दिन तुम्हाला सांगायचा आहे कोणत्या तारखेला असतो म्हणून। तर अण्णाभाऊ साठेंचा स्मृती दिन हा 18 जुलै या दिवशी असणार आहे। आणि मित्रांनो, एक लक्षात राहू द्या, अण्णाभाऊ साठे हे जे नाव आहे ते मराठी साहित्यामध्ये मधील अतिशय उच्च कोटीचं असं नाव आहे। जगामध्ये या नावाला साहित्य रत्न म्हणून ओळखले जात आहे। विशेषतः रशिया आणि भारत यांचे जे काही संबंध आहेत साहित्याच्या माध्यमातूनही प्रसिद्ध झालेले आहेत किंवा निर्माण झालेले तुम्हाला दिसून येतात। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म हा 1 ऑगस्टचा आहे। 1 ऑगस्ट 1920 ही तारीख आहे आणि हा जो जन्म आहे हा सांगली जिल्ह्यामध्ये झालेला होता। सांगली वाटेगाव त्यांचं गाव आहे। आणि अण्णाभाऊ साठेंचं जे काय आयुष्य आहे हे मुंबईमध्ये त्यांनी पूर्णपणे घालवलेलं होतं। आणि अण्णाभाऊ साठेंनी जे काय महाराष्ट्राच्या संमेलनामध्ये भाग घेतला किंवा क्रांतिकारी चळवळींमध्ये भाग घेतला आणि हे जी संयुक्त चळवळ होती या संयुक्त चळवळीला कसं एक चांगला आयाम मिळेल याकडे अण्णाभाऊ साठेंचं विशेष असं लक्ष, स्वतःच्या शायरीमधून समाजाचं कसं परिवर्तन करता येईल यासाठी विशेष काम असलेले अण्णाभाऊ साठे। आणि यांच्यावरती परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जातो हमखास की अण्णाभाऊ साठेंची राज्य पुरस्कार प्राप्त असणारी एक कादंबरी सांगा। असंही विचारू शकतात ते की फकीरा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे, कोणत्या शाहिरांनी लिहिलेली आहे। तर ते अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली फकीरासाठी खूप प्रसिद्ध असे हे साहित्यिक आहेत। मराठी साहित्याचे जी काय प्रगती आहे, सुधारणा आहे, या सुधारण्यामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं असं योगदान आहे। आपण थोडंसं पुढे जाऊयात। आता नंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघा, भारताने कुठल्या देशाला 2025 मध्ये 3 लाख डोस दिलेले आहेत आणि हे जे डोस आहेत हे कशाच्या संदर्भामध्ये आहेत, तर मेशल्स आणि रुबेला या 2 रोगाच्या संदर्भामधले हे डोस आहेत। या डोस आपण 3 लाखापर्यंत दिलेले आहेत। तर तो देश कोणता आहे, तर मित्रांनो तो जो देश आहे तो बोलिव्हिया देश आहे। कायम लक्षात राहू द्या, चांगला प्रश्न या ठिकाणी हा म्हणता येईल। ओके, तर कायम एक मुद्दा आपल्याला इथे समजून घ्यावा लागेल, आपल्या देशामध्ये तयार झालेल्या वेगवेगळ्या व्हॅक्सिन्स आणि त्या कोणत्या देशाला देतो किंवा कोणत्या देशाकडून आपण मागवतो हे सगळं आपल्याला इथे क्लिअर करावं लागतं। चालू घडामोडीमध्ये हा पण मुद्दा मोठ्या प्रमाणावरती विचारला जातो। आता लक्ष द्या, क्रेया म्हणजे ज्यालाच आपण CREA या पद्धतीने वाचूयात च्या 2025च्या अहवालानुसार किंवा त्याच्या अभ्यासानुसार भारतामध्ये सर्वात प्रदूषित असलेलं शहर सांगायचं आहे कोणतं आहे, तर सर्वात प्रदूषित असलेलं जे शहर आहे ते बर्निहाट आहे। आणि हे जे बर्निहाट शहर आहे हे आसाम आणि मेघालय यांच्या बाउंड्रीवर असलेलं हे शहर आहे मित्रांनो। आणि हे शहर सर्वात जास्त प्रदूषित असलेलं शहर आपल्याला निदर्शनास येणार आहे। आता त्यानंतरचा मुद्दा मी सांगतो की लक्षात ठेवा, स्वच्छता सर्वेक्षणानुसार 2024-25 लक्षात राहू द्या, स्वच्छता सर्वेक्षण 2024-25 नुसार भारतातील सर्वात स्वच्छ असणारं शहर कोणतं आहे, शहर जर विचारलं त्यांनी तर ते इंदोर आहे। कोणतं शहर आहे, इंदोर आहे। आणि महानगर जर विचारलं त्यांनी, महानगर म्हणजे की ज्याला आपण काय म्हणूयात 1 मिलियन प्लस ज्यांची लोकसंख्या आहे, 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या आहे असं जे महानगर आहे हे महानगर कोणतं आहे, तर ते अहमदाबाद आहे, अलाहाबाद आहे। कोणतं आहे, अलाहाबाद, गुजरात मध्ये येईल ते। ओके, आणि कोणती राजधानी अशी आहे जी राजधानी भारतामध्ये स्वच्छता सर्वेक्षण अहवालानुसार 2024-25 नुसार ती पहिल्या क्रमांकावरती आहे, राजधानीचं शहर ते मला तुम्ही कमेंट करून सांगा, ठीक आहे। ओके, चला नंतरचा प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी कोणता खेळाडू
ICC चा पुरुष ऑफ द मंथ जून 2025 ला या पद्धतीने तो जाहीर झालेला आहे, घोषित करण्यात आलाय पुरुष ऑफ द मंथ म्हणून. तर त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव मित्रांनो काय आहे? आयडन मार्करम अशा पद्धतीचं त्याचं नाव आहे, तेही लक्षात राहू द्या तुम्ही. आणि एक शेवटचा आपण आता प्रश्न घेऊ, काय आहे बघा. वर्ष 2080 म्हणजे भविष्यकाळ सांगत आहे. येणाऱ्या काळामध्ये हेम बहादूर मल्ला पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे 2080 पर्यंत, बरं का, कुणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर ते कल्याण श्रेष्ठ म्हणून या व्यक्ती आहेत, यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आजचे जे काय प्रश्न आहेत ते इथपर्यंत असणार. इथे आपल्याला थांबावं लागणार आहे आणि काही अडचणी असतील तर कृपया आम्हाला कमेंट करून सांगा. या ठिकाणी आपण थांबू. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.